नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे ब्लाऊज मी तुम्हाला पहिलं दाखवलेलं होतं. याची कटिंग पण कशी केली हे पण दाखवलं होतं. 3 ब्लाऊज मी सोबत कट केले होते. तर बघा, तर हे समोरचा भाग मी तुम्हाला आज कटोरीचा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर बघा, पाठीमागचा भाग बाजूला ठेवलेला आहे आणि हे समोरचा भाग आहे. तर बघा, समोरचा भाग तुम्हाला आता कटोरीचा कसा जोडायचा एकदम सोप्या पद्धतीत मी सांगते. तर बघा, जे नवीन असणार आहे, ज्यांना शिवता येत नाही त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर बघा, आता हे कापड जे आहे ब्लाऊज पीसाचं ते आपल्याला आता हे उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे अस्तरचं कापड ठेवून घ्यायचं आहे. जो समोरचा पार्ट आहे तो, आणि त्याला पिना लावून घ्यायची आहे. तर बघा, याला पिना लावून घेऊ म्हणजे इकडे तिकडे पडणार नाही आणि उलटं सोयीचं पण समजलं जाईल. तर बघा, आता हे उलटं कापड ठेवून त्याच्यावरती ठेवलेलं आहे आणि कटोरीचा भाग आहे. कटोरीचा भाग पण आपल्याला तसाच ठेवायचा आहे. जे मेन कापड आहे ते उलटं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तरची कटोरी ठेवून घ्यायची आहे. त्याला पण पिना पॅक करून घ्यायची आहे आणि सगळ्या कोपऱ्याने याला टिपा मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे आपल्याला टिपा मारून घ्यायची आहे सगळीकडून व्यवस्थित कापड वगैरे बघून. तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारून घेऊया. तर बघा, तुम्ही माझ्या अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा व्हिडिओ मी टाकेन तेव्हा तुम्हाला पहिले पडले जाईल. तर बघा, सेम याच पद्धतीने सगळ्या बाजूने आपण ह्या टिपा मारून घेतलेल्या आहे कटोरीची याला. तर बघा, हे जे समोरचा पार्ट आहे त्याला पण सेम तसंच अस्तर लेवल टिपा मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित याला पण टिप मारून घेऊया. तर बघा, ह्या चॅनलवरती मी 4 टक्स कटिंग पण टाकलेली आहे, बोटनेक कटिंग पण टाकलेली आहे, बाय डिझाईन पण टाकलेली आहे आणि बॅकनेक डिझाईन पण टाकलेले आहे एकदम सोप्या पद्धतीत. तर त्या पण तुम्ही नक्की बघा, एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते मी. तर बघा, या पद्धतीने हे पण असाच समोरचा पण पार्ट जोडून घेऊया. तर बघा, सगळे जोडून झाल्याच्या नंतर आता जे उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते अस्तर लेवल आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कधी पण थोडंसं जास्तीच ठेवायचं आहे, म्हणजे कमी जास्त ओढले जातं किंवा कमी जास्त झालं तर हे जास्त कापड कट करायचं आपल्याला ब्लाऊज पीसाचं आणि उरलेला कापड आपण हे कट करून घेऊया पूर्ण अस्तर लेवल या पद्धतीने. तर बघा, आता हे सगळे आपण असेच या पद्धतीने कट करून घेऊया. तर बघा, सगळे हे कट करून झालेले आहे आणि ह्याच्या पिना आपण काढून घेऊया. तर बघा, हे जोडून झाल्याच्या नंतर आता घ्यायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टी किंवा ब्रापट्टी, तुम्ही जे म्हणत असताल ते. तर बघा, हे मी जॉईंट कापून घेतलेलं होतं ब्लाऊज पीसामध्ये. तर हे दोन्हीकडचे 2 भाग आपण करून घेऊया. तर बघा, हे आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड सोयीचं ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, जे कटोरीचं असतं ते समोरचं पार्ट असतं तो आपल्याला सोयीचं ठेवायचं उलटं ठेवायचं असतं आणि हे क्रॉसपट्टीचं आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं असतं. तर बघा, सोयीचं कापड ठेवून घेतलेलं आहे, दोन्हीकडच्या 2 क्रॉसपट्टी त्याच्यावर ठेवून घेतलेल्या आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला इथं अशी कडेला टिप मारून घ्यायची आहे, थोडीशी अर्धा इंचाला कमी, म्हणजे जास्त दाबायचं नाही आपल्याला, तर कटोरी आपली क्रॉसपट्टी आपली कमी होईल. तर बघा, अशी टिप मारून घेतल्याच्या नंतर आता याच्यावरती दाब टिप देऊन घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी आपल्याला तिकडून कापड लुटून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती अशी दाब टिप द्यायची आहे. तर बघा, दाब टिप देऊन झाल्याच्या नंतर हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने अशी लेवल घ्यायची आहे आणि याला अशा पिना पॅक करून घ्यायची आहे. तर बघा, पिना पॅक करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि हे उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अस्तर लेवल. तर बघा, जे अस्तर लेवल आहे तेच आपल्याला मेन आपलं ब्लाऊज पीसाचं म्हणजे कापड आहे आणि हे जे आहे हे म्हणजे लेवल कट करून घ्यायचं असतं. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपली क्रॉसपट्टी रेडी झालेली आहे. दुसरी पण सेम याच पद्धतीने रेडी करून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही पण रेडी झालेल्या आहे, दोन्हीकडच्या 2 आपल्यावाल्या व्यवस्थित. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला इथं समोरचा पार्ट जोडून घ्यायचा आहे. तर बघा, हे दोन्हीकडचे 2 आता करून घ्यायचे आहे. तर बघा, हे जे इथं छोटे छोटे खडे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर बघा, या पद्धतीने असे टोकाला टोक घ्यायचं आहे आणि मध्यामध्ये आपल्याला हाताने असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि इथं घ्यायचं आपल्याला 1.5 इंच आडवं या पद्धतीने आणि उभं घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. तर बघा, 2.5 इंचावर असं मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिरकी लाईन मारून घ्यायची. तर बघा, आपला हा झालेला आहे टक्स कटोरीचा. तर बघा, दुसरा पण सेम याच पद्धतीने करून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा, आडवा 1.5 घ्यायचा आणि उभा 2.5 घ्यायचा आणि हे झाले आपले टक्स. तर बघा, या पद्धतीने आता याच्यावरती आपल्याला टिपा मारून घ्यायच्या 2 पक्क्या. तर बघा, आपल्याला असा टक्स घ्यायचा असतो. तर बघा,
तर हे असे व्यवस्थित आता हा टक्स मारून झालेला आहे आणि हे उरलेलं कापड थोडंसं कट करून घ्यायचं आहे अर्धा इंचाच्या लेवलने। तर बघा याच्यावरती पण सेम तशी टिप मारून घ्यायची आहे आणि कापड कट करून घ्यायचं आहे। तर बघा एकदम सुंदर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे। तर बघू शकता तुम्ही एकदम असा सुंदर असा पफ पडलेला आहे एकदम व्यवस्थित। तर बघू शकता आपल्या दोन्हीकडच्या 2 कटोरी तयार झालेल्या आहे। तर बघा त्याच्यानंतर आता घ्यायचा आहे आपल्याला समोरचा पार्ट आणि त्याच्यावरती आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे। तर बघा कटोरी अशी उलटी घ्यायची आहे आणि खालचा पार्ट तो सोयीचा घ्यायचा आहे आणि अशी लेवल घ्यायची आहे दोन्ही टोकाला टोक आणि अशी आपल्याला अर्धा इंच अशी टिप मारायची आहे। तर बघा व्यवस्थित असे पार्ट दोन्ही धरीत चालायचे आहे आणि आपल्याला टिप मारत चालायचं आहे। अजिबात आपल्याला कापड वगैरे खेचायचं नाही, खेचलं तर याचीवाली फिनिशिंग वगैरे बिघडली जाते। तर बघा कडाला आल्यावरती इथं पक्की टिप मारून घ्यायची आहे आणि परत याच्यावरती आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा जिथं पहिली टिप मारलेली आहे आपण त्याच्या थोडीशी आपल्याला अलीकडे घ्यायची आहे किंचितभर आणि परत टिप मारून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित टिप मारून झालेली आहे। तर बघा व्यवस्थित टिप मारून झालेली आहे, एकदम सुंदर अशी आपली फिनिशिंगमध्ये टिप मारून झालेली आहे। तर बघा व्यवस्थित आपल्याला अशी हाताने दाबून घ्यायची आहे। तर बघा इथं मी अशी टिप मारलेली आहे आणि अशी परत या टिपवर टिप घेतलेली आहे कारण तिथं एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसतं। तर बघा त्याच्यानंतर आता घ्यायची आपल्याला क्रॉस पट्टी त्याचीवाली आहे त्याची। तर बघा जे अस्तरची आहे ती आपल्याला हे बघा या पद्धतीने ब्लाऊज पीसाची कापड आपल्याला ब्लाऊज पीसावरती असं ठेवायचं आहे या पद्धतीने आणि अशी टिप मारून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित लेवल धरून घ्यायची आहे आणि टिप मारत चालायचं आहे या पद्धतीने। तर बघा अर्धा इंचाला कमी अशी आपल्याला टिप मारायची आहे। जो टक्स पॉईंट आहे तो आपल्याला कटोरीच्या साईडने लोटायचा आहे आणि टिप मारायची आहे। तर बघा व्यवस्थित आता आपण ही टिप मारून घेऊया। तर बघा टिप मारून झालेली आहे उभी आणि व्यवस्थित धागे वगैरे कट करायचे आहे। त्याच्यानंतर आता हे आपल्याला अशी टिप मारून घेतल्याच्या नंतर ही कापडाची आपल्याला अशी पुंगळी करायची आहे आणि इकडचा टोक ह्या टोकावरती आपल्याला असा ठेवायचा आहे या पद्धतीने अस्तरचा आणि याच्यावरती अशी टिप मारून घ्यायची आहे। तर बघा इथं पक्की टिप मारून घ्यायची आणि कापड आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे। तर बघा आतमधलं जे कापड आहे ते अजिबात त्याच्यामध्ये आलं नाही पाहिजे, त्याची एकदम व्यवस्थित पुंगळी करून घ्यायची आहे। तर बघा धागे वगैरे कट करायचे आहे, थोडंसं कापड कट करायचं आहे आणि आता ही जे टिप मारून घेतलेली आहे तिथून ओपन जागा आहे तिथून आपल्याला हे पूर्ण कापड काढून घ्यायचं आहे। तर बघा व्यवस्थित कापड काढून घेतलेलं आहे ना आता इकडच्या साईडने पण आपल्याला अशी टिप मारून घ्यायची, उरलेलं कापड कट करायचं आणि इकडून जे आहे क्रॉस पट्टीचं 3.5 इंचाचं तिथं पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं कापड असं धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे। तर बघा सुंदर असा आपल्याला समोरचा भाग रेडी झालेला आहे व्यवस्थित। तर बघा अजून पूर्ण रेडीच नाही झालेला, दुसरा पण आपण रेडी करून घेऊया। तर बघा दुसरा पण रेडी करून घेतलेला आहे। तर बघा दोन्ही रेडी करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हुक लूप पट्टी जोडायची आहे। तर बघा अशी आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने खालच्या कडाला अस्तरच्या। तर बघा एक मोठी आणि एक छोटी आपल्याला अस्तरचं कापड घ्यायचं आहे। तर बघा व्यवस्थित घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला असं ठेवून टिप मारून घ्यायची आहे। तर बघा अशी टिप मारून घेतलेली आहे कडाला मी त्याची आणि बघा या पद्धतीने आपल्याला अर्धा इंच कापड अशी टिप मारीत चालायचं आहे व्यवस्थित। तर बघा ही लूप पट्टी आहे या पद्धतीने टिप मारून घेतलेली आहे। तर बघा त्याच्यानंतर आता ही आपल्याला अशी मुडपून घ्यायची 1 इंच आणि अशी याच्यावरती ठेवून घ्यायची आहे जिथं टिप मारली आहे तिथं। तर बघा ही हुक घालायची पट्टी आपली रेडी आहे। तर बघा या पद्धतीने आता याच्यावरती आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित। तर बघा एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते मी तुम्हाला जमन या पद्धतीने। तर बघा व्यवस्थित टिप मारून झाल्याच्या नंतर इकडच्या साईडने पण आपल्याला एकदम काठोकाठ टिप मारायची आहे आणि उरलेलं कापड हे कट करून घ्यायचं आहे। तर बघा व्यवस्थित हे रेडी झालेलं आहे। तर आता इकडचं जे आहे हुकचं तर ते पण आपल्याला सेम तसंच वरच्या बाजूने घ्यायचं आहे आणि अशी टिप मारून घ्यायची आहे। ते खालच्या साईडने वर घ्यायचं आहे आणि हे वरच्या साईडने खाली घ्यायचं आहे। तर बघा अर्धे इंच अशी टिप मारलेली आहे, याच्यावरती आपल्याला दाब टिप द्यायची आहे। तर बघा जिथं मी सांगितलं आहे या पद्धतीनेच तुम्ही शिवा म्हणजे एकदम व्यवस्थित आपली फिनिशिंग येते। तर बघा आता आपल्याला लेवल घ्यायची आहे आणि 1 इंच अशी मुडपून घ्यायची आहे मध्ये किंवा अर्धा इंच मुडपून घ्यायची आहे आणि अशी लेवल आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे। तर बघा ही मध्ये अशी दाबून घ्यायची आहे, आपल्याला धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि उरलेलं कापड कट करायचं। तर बघा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपलंवालं इकडचं पण जोडून झालेल्या पद्धतीने। तर बघा यावर ठेवून बघायचे आपल्याला खालीवर असले तर तिथं आपल्याला गोल आकार देऊन कट करून घ्यायचं आहे कटोरीच्या वरच्या भागाने। तर बघा इथं थोडंसं आपलं किंचित भर काहीतरी जास्त येत आहे
तर व्यवस्थित आपल्याला हे असा आकार गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे। तर बघा दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित सोयीचे ठेवून या पद्धतीने लेवल बघायचे आहे। तर बघा व्यवस्थित लेवल झालेली आहे। तर आपला समोरचा भाग असा रेडी झालेला आहे। तर बघा याच्यासाठी आपल्याला आता इथं पायपिंगसाठी कापड घ्यायचं आहे। तर बघा इथं मी ब्लाऊज पीसाचं कापड घेतलेलं आहे। तर बघा आता ही आपल्याला तिरकं कट करायचं आहे 1-1 इंचाच्या पट्ट्या। तर बघा आता 2 पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे 1-1 इंचाच्या, किंवा तुम्ही सरळ जमत असेल तुम्ही सरळ कापड पण घेऊ शकता। तर मी शक्यतो तिरकंच कापड घेत असते। तर बघा 2 पट्ट्या करून घेतलेल्या आहे रेडी। आता आपल्याला अशी एका साईडने अशी दाबून घ्यायची आहे ती। तर बघा व्यवस्थित आता अशी एका साईडने थोडंसं असं दाबून आपल्याला काठोकाठ अशी टीप मारायची आहे। तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे आणि दुसरी पण तशीच आपल्याला रेडी करून घ्यायची आहे। तर बघा मी एका साईडची तुम्हाला पायपिंग करून दाखवते। एकदम सुंदर अशी पायपिंग होती या पद्धतीने केली तर बघा ओपन बाजू आहे ती ओपन बाजूच्या साईडने ठेवायची आहे आणि आपल्याला अशी टीप मारत चालायची आहे थोडीशी किंचित, आणि आपल्याला एका हाताने टीप मारायची आणि एका हाताने आपल्याला गोल राऊंड असा फिरून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम सुंदर असा गोल आकार येतो। तर बघा व्यवस्थित अशी टीप मारीत आल्याच्या नंतर इथं अर्धा इंच कापड सोडायचं आहे, कट करून घ्यायचं आहे आणि आतमध्ये असं हे मुडपून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर बघा व्यवस्थित इथं पक्की टीप मारायची आहे, धागा कट करायचा आहे आणि याच्यावरती छोटे छोटे आपल्याला कट पण द्यायचे आहे। तर बघा छोटे छोटे कट दिल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित आपली अशी पायपिंग येते। तर बघा व्यवस्थित कट मारून झाल्याच्या नंतर तर बघा असं आतमध्ये आपल्याला असं मुडपून घ्यायचं आहे, ते आतलं कापड आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित असं आपल्याला काठोकाठ जे पायपिंगच्या आणि धाग्याच्या इकडच्या साईडच्या अशी टीप मारीत चालायचं आहे। तर बघा व्यवस्थित अशी आपण ही टीप मारून घ्यायची आहे, कापड व्यवस्थित असं मुडपीत चालायचं आहे। तर बघा व्यवस्थित अशी आपली पायपिंग रेडी झालेली आहे। तर लगेच आपल्याला समोरचे हुक घालायची पट्टी पण आपल्याला लगेच तयार करून घ्यायची आहे। या पद्धतीने मध्ये घ्यायचं आहे, खडूने मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित, आणि आपल्याला 5 हुकाचं लूकपट्टीचं रेडी करून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने अशी आपल्याला रेडी झालेली आहे, लगेच आपल्याला करून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने करून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे आहे, व्यवस्थित पक्की टीप मारायची आहे। तर बघा व्यवस्थित एकदम सुंदर अशी गोल पण पायपिंग आलेली आहे आणि एकदम सुंदर अशी मस्त पायपिंग आलेली आहे। तर बघा दुसऱ्या साईडची पण सेम आपण तशीच करून घेऊया। तर बघा दुसरी पण या पद्धतीने करून घ्यायची आहे। तर बघा दोन्ही पण आपल्या रेडी झालेले एकदम सुंदर असा आपला समोरचा पार्ट तयार झालेला आहे, किती सुंदर असा पप पडलेला आहे। तर तुम्हाला आजच्या समोरचा कटोरीचा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।